एक असा माणूस की जो अत्यंत सर्वसामान्य घरातनं बाहेर पडला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी भारावून गेलेला तरुण आणि एक दिवस महाराष्ट्र राज्याचे ते असे मंत्री झाले की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं महाविद्यालय उभारण्याची तयारी करणार. एक असे नेते की ज्यांनी आपल्या अंगावर पोलिसांच्या लाठ्या पण झेलल्या आहे. ते आज कौतुकाचे हारही झेलताना दिसतात. माझ्यासोबत आमच्या सगळ्यांचे आवडते संजय क्षीरसागर सर आहेत. काय म्हणत गेली अनेक दिवस जी चर्चा चाललेली होती, शेवटी त्याचा भांडाफोड झाला. बंगल्याच्या समोर अनेक कार्यकर्ते आले. अनेक कार्यकर्त्यांनी सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर थेट येऊन सांगितल्या. एखाद्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या घरासमोर जाऊन कार्यकर्त्यांनी ही मागणी मागावी. ही लोकप्रियता कुठून आली? लोकप्रियता नाही, याला संबंध म्हणजे. अच्छा. कार्यकर्ते असे तुम्ही कार्यकर्ता म्हणून वावरायचे नसते. त्याला भाऊ, बहीण, मावशी, काकी हे जे काही उपाध्या असतात ना, ह्या त्याला दिलं गेलं पाहिजे. मग त्याचं आणि तुमचं एक नातं बनतं. नातं बनलं तर मग त्यांचा अधिकार आहे. अधिकार बनला तर मग ते तुमचा हक्कही आपल्यासमोर मांडते आणि मला त्याचा आनंद वाटतो. तू पाहिलं असेल तर हे काही निवडणुकीच्या काळामध्ये जे काही लोक येतात किंवा जे नाराज असतात, ती त्याला दुसऱ्या अँगलनी पाहतात. तुमची निवडणूक असते त्यामुळे तुम्ही हेच कार्यकर्ते असतात ना, करेक्ट. जे झेंडे घेऊन फिरतात तुमचं, करेक्ट. तेच असतात ना, जे तुमच्या जिंदाबादच्या घोषणा देतात. हेच कार्यकर्ते त्या लोकल लेवलला ज्या ठिकाणी राहतात, इतर पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर हुजत घालणे किंवा दुश्मनी घेणे ज्याला म्हणतात, ते करून स्वतः तुमच्यासाठी जेव्हा लढतात, त्या टायमाला घराचा विचार करत नाही. अशा वेळेला त्यांची जी काही बाजू असेल तुम्हाला ऐकायला त्रास का? मला गणितच कळत नाही. म्हणून मी कार्यकर्ता कोणी जर माझ्याकडे आला, माझ्या बंगल्यावर आला, तर मी त्यांना भेटतो. माझ्याकडून चुकलं, मी माफी मागितली पाहिजे. जाणून बुजून जर चूक केली असेल तर मग तुम्ही गुन्हेगार आहात. आणि मग त्याला जेव्हा कळतं की अशी पोझिशन आहे आणि यांनी घेतलेला निर्णय योग्य, तर तो हसत जाऊ शकतो. परंतु तुम्ही जर त्याला भेटले नाही, याचा अर्थ तुम्ही त्याची इन्सल्ट करता, त्याच्या निष्ठेला तुम्ही लाथ मारता. इतके वर्ष त्याच्या घरातली बायको असेल, मुलं असतील, त्यालाही विचारणार कोणी आहे का काय? मग का तो एकटाच आहे? मग घरामध्ये त्याची असलेली चर्चा किंवा मित्रामध्ये असलेली चर्चा, भावामध्ये असलेली चर्चा, समाजामध्ये असलेली चर्चा, अशा वेळेला जर तुम्ही त्याला धीर दिला नाही किंवा त्याला भेटले नाही, तर मग त्याला जे फ्रस्ट्रेशन येते, पण त्याचा जो मनाचा उद्रेक येते, मग ते तुम्हाला थांबवता येणार नाही. म्हणून मला आता तुम्ही पाहिलं असेल, शहरामध्ये अनेक ठिकाणी काही गोंधळ गडबड झाल्या, पण माझ्याकडे गोंधळ गडबड नाही. आले, भेटले, बोलले, भाऊ तुम्ही म्हणता ठीक आहे, भाऊ तुमच्यावर आमचा विश्वास आहे. सगळ्यात मोठा एकच त्यांनी जाताना सांगतात, भाऊ तुमच्या शब्दावर आमचा विश्वास. तर हा तुमच्या शब्दावरचा जो विश्वास आहे ना, तो जिल्हा प्रमुखांनी गोळा केलेला एक ग्रुप असो, जो तुमच्या तोंडाच्या बाहेर येतो, तो मग एक सामान्य कार्यकर्ता असो की ज्याला नगरसेवक व्हायचं आहे, तो दोघांनाही समजावून सांगण्याची काय आखोटी साधली? हातोटी नाही, काय असतं जेव्हा ग्रुप येतो ना, समजा माझे काही कोणी फॉलोअर्स आहेत किंवा मी काही लोकांना घेऊन आलो असेल, असं डिलीट करा. त्यांना वस्तुस्थिती सांगणं तुमचं का? आणि ते बोलताना सगळं एव्हिडन्स आहे, प्रूफ ज्याला म्हणतो ना, करेक्ट. त्याच्यानुसार जर बोललो ना, तो आलेला जो त्या ग्रुपमध्ये किंवा त्या माहोलमध्ये आलेला माणूस, त्याला जर ते पटलं, तो शांतपणे जातो. मला तर असं काही लोकांना सांगितलं, बाबा सुसार साहेब, हे आम्ही ऐकलंय की तुमच्या घरावर दगड फेकवणार आहे. अरे म्हणजे असंच असतो, असं नाही होत. दगड नाही, काहीतरी शिवाय देतील, म्हणलं असं काही होणार नाही. तर तुमच्याबरोबर मुर्दाबादच्या प्रश्न होतो, म्हणलं काही होणार. माझा जो आत्मविश्वास होता, मी त्यांच्याशी बोललो. तुम्ही पाहिलं असेल, माझ्याकडे एक ग्रुप जेव्हा आला होता, मी सगळ्याच्या मध्ये गेलो. पोलिसांना आठवलं, पत्रकारांना आठवलं, मीडियावाल्याला म्हणलं सगळं बाजूला, ते माझ्याला भेटायला आलेत ना,
मला त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि जेव्हा बोललं तर तुम्ही पाहिलं असत अत्यंत शांतपणे संयमाने सर्वजण गेले पण आणि तिला सर्वजण शांतपणे बोलले पण आणि पुन्हा भाऊ मागे भाऊ या गोष्ट नाही झाल्या. तेव्हा जिल्हा प्रमुखांचं आणि तुमचं ते सगळं आंदोलन सुरू झालं आणि मग तुम्हीच म्हणालात की आता म्हटलं घोषणा आल्या की युती करायची नाही, युती करायची नाही, त्याने लढा. आणि मग त्याचाच फायदा भाजपने घेऊन डायरेक्ट सांगून टाकलं का की त्यांना युती करायची नाही म्हणून आम्ही युती करत नाहीये. त्यांचं आधीपासून ठरलेलं होतं. तर मी प्रामाणिकपणे सांग निवडणुकीमध्ये काय होईल मला माहिती नाही. परंतु ऍटलिस्ट जे जबाबदार नेते असतात त्यांनी खोटं बोलली. हा युती का तोडली त्याची कारणं त्यांनाही माहितीत मलाही माहिती. परंतु लोकांसमोर खोटं बोलून काहीतरी पसराचं काम जे करतात आणि त्याचाच परिणाम असा होतो की जे काही चाललंय ना तुमच्याकडे त्यांच्याकडे त्याचा हा परिणाम. खोटं बोला त्याला तुम्हाला एकदा बोलू खोटं बोललो ना तुम्हाला 10 त्याला कारण आणखी जोडावं लागतं. खरं बोला ना तुम्हाला 10 कारणाची गरज नाही. म्हणून त्यांनी काहीतरी त्या असलेल्या क्राऊडने काहीतरी घोषणा दिल्या म्हणून मी ती तुटली असं काही नाही. ती तोडायचे अनेक कारणं होते. फर्स्ट डे ज्यांना युती करायची नाही ते त्यांच्या मनामध्ये होतं परंतु ते आम्हाला समजायला आम्ही थोडे इमोशनल लोक आहोत ना. कावेबाज दावेबाज हे जे असतात ना प्रकार किंवा आमच्याकडे नाही काही. आणि मला संजय शिरसाट थेट आहे आपल्याला. आपलं थेट बोलतो ना आपण. अरे बाबा पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर काय आपण एकमेकावर अंगावर थोडी जाणार नाही जमलं ते खरं वेळेला काय फरक पडतो. हे बोलताना असंही म्हणाले की शिरसाट साहेबांना त्यांच्या 2 लेकरांना तिकीट द्यायचं होतं म्हणून ते आमची युती तुटली. ही मूर्खपणा आहे. कळस आहे कळस खोटेपणाचा कळस. आता तुम्ही म्हणाल की शिरसाट साहेब तुम्हीच हरिश्चंद्र आहात तुम्हीच खरं बोलता काय की तुम्हाला मुद्दा म्हणून हा एक कागद दाखवतो बघा. कोणशी तो युती कशी झाली त्यांचा प्रस्ताव काय कधी पाहून आता ही मुलं जे बोलतात नाही हो एज नंबर नो करेक्ट. हा प्रभाग नंबर 18 बरोबर. चोरी त्याने चालू आता बघला का नाही. आता याच्यासाठी तुम्हाला हे प्रभाग 18 मध्ये कोण आहे ते बांधून गेली करेक्ट. चोरलं त्यांनी ते काहीतरी राऊंड केलेलं दिसतात हे चिन्ह आहे तिसरं कळच शिवसेना लिहिलंय त्याच्यात. म्हणजे आहार ते सोडलं. प्रभाग क्रमांक 31 सोनी जागा करेक्ट. तो कोण माझा नंबर उभा राहणार आहे. बरोबर. पुढे तिथे जागा बरोबर. ती जागा आम्ही मागत होते. एक जागा ते तुम्ही मला गेले नाही दोन होता. आता सांगा तुम्ही जागा सोडलेल्या आहे मी ती तोडतोय काय मजा हे करत बघू. पण या सगळ्या छत्रपती संभाजीनगरच्या इलेक्शनचा प्रभाव वरच्या युतीमध्ये वगैरे पडला असं काही वाटतं की तिथे सगळं आलबेल असेल. ना तिकडं काय असेल निश्चित मला काय एखाद्या ठिकाणची निवडणूक लढवतो ना आपण बरोबर. इथे जी घटना घडते ना या घटनेचा इम्पॅक्ट आता जालन्याचं इलेक्शनवर होऊ शकतो परभणीचं होऊ शकतो नांदेडचं होऊ शकतो तसा मुंबई ठाण्यावर पण होऊ शकतो. बरोबर. 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 तिथं आपल्याबरोबर काय केलं तो म्हणजे भाजपचा कार्यकर्ता असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असो अरे हे तर असंच आहे तिथं तसंच आहे मग आम्ही त्यांच्यावर नावं ठेवणं त्यांनी आमच्यावर नावं ठेवली याच्यामुळं युतीच्या कार्यकर्त्यामध्ये टिगेल किंवा त्याला काय म्हणतात थोडंसं भ्रामक अवस्था झाली. भ्रामक अवस्था आणि त्याचा परिणाम निश्चित मतदारावर मतदारावर. पण मग जी धावपळ तुमच्याकडे दिसतीये किंवा भाजपमध्ये दिसती किंवा काही प्रमाणामध्ये AIMIM मध्ये दिसती अशी धावपळ दुसरा शिवसेनेचा गट जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तिथे मात्र असं काहीच नाही दिसलं सगळं. काहीच नको. अच्छा. आश्चर्य या गोष्टीच आहे किती वाईट अवस्था असावी. ज्यांच्याकडे लाईन लागायला पाहिजे ते एजी फॉर्म घेऊन सेंटरमध्ये ज्या ठिकाणी फॉर्म भरतात तिथे खाली टेबल टाकून बसले होते की कम अच्छा. ओके. या तुम्हाला आम्ही उमेदवार देतो आणि तुम्ही बघा आता ह्याच्यात असे अनेक लोकांना त्यांनी फॉर्म युनिफॉर्म तुम्ही जागेवर वाटलं व्हाईटनर लावलं त्याचं नाव टाकलं दिला. अरे बापरे. पण हे जे इन्कमिंग वाले कार्यकर्ते आहेत साहेब
ते इन्कमिंगवाले कार्यकर्ते हे एवढ्याच ताकदीने लढतात एवढ्या याच्यावर निष्ठावान लढत असतात. नाही का ते फरक पडतो ना. तो फरक पडतो. ही जी आहे ना, एक तर तुम्ही लक्षात घ्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. करेक्ट. आणि त्याला मग तो विचार करतो याच्यानंतर 5 वर्ष वेटिंग आहे. कंप्लीट 5 वर्ष. आणि 7 वर्षानंतर आता पुन्हा 5 वर्ष वेटिंग आहे. 5 वर्षानंतर काय होईल सांगता येत नाही. पण ती वस्तुस्थिती असतं. मग तर याच्यातच नशीब अल्बम घेऊ ना. होईल होईल काय? पडेलच ना. याच्यातच नसून लाल काय हरकत आहे? मग तो इकडच्या तिकडं करतो. परंतु काही कार्यकर्ते असे असतात तर खरंच त्याच्यावर अन्याय आहे. मग त्यांनी जर पक्ष जरी बदलला, लोक त्याच्याबरोबर असतात. काही लोकांचं म्हणणं असंही आहे की युती वगैरे काही तुटलेली नाहीये आणि यांनी आता सगळ्यांना खुश करण्यासाठी यांनी ते तसं दाखवलंय आणि नंतर जेव्हा इलेक्शन होतील जागा निवडून येतील तेव्हा हे पुन्हा दोघं जण एक होणार. निवडणूक झाल्यानंतर काय होईल त्याचे गणित वेगळे असते. काही सांगता येत नाही. परंतु आत्ता या घडीला दुर्दैवाने आम्ही एकमेकाच्या विरोधात लढणार आहोत. ताकद जास्त लागणार आहे. आम्हीच आमच्या लोकांना म्हणजे युतीतल्या लोकांना एकमेकाला पाडण्यासाठी प्रयत्न करतो. नसता इतकी चांगली निवडणूक झाली असती नाही. मी पहिल्या दिवसापासून त्याला सर्वांना सांगते हा जो मतदार आहे ना तो महायुतीला मतदान करण्यासाठी तयार आहे. करेक्ट. फक्त आपल्याला त्यांना इनकॅश करायचंय. त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतली पाहिजे. आपली मस्त त्यांच्यावर लादता कामा नये. ही माझं पहिल्या दिवशी तुम्ही पुन्हा नाही विचारा. मतदार जे आहेत ते हे म्हणत होते तुम्ही युती म्हणून लढा, चिंता करू नका, उमेदवार कोणी द्या ते तुमचा लुकवत आहे. ते युती म्हणून लढलं ना आमचं मतदान तुम्हाला आहे. बरोबर. एवढं स्पष्टपणे एखाद्या जनादेशाला आपण ठोकरणं तर त्याची अवहेलना करणं त्याचा परिणाम या निवडणुकीवर जरूर होईल. AIMIM ला या भांडणाचा फायदा होईल. नाही त्यांचा प्रभागच वेगळे आहे त्यांचे. त्यांच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करत नाही. बॉर्डर आहे. ते बॉर्डरच आहे आमची वेगळी बॉर्डर होती. नाही त्याच्याकडे आमच्याकडे कॅन्डिडेट असतात तर पुढे लढायला तयार असतात. ते आम्ही मायनसच करतो. पण मग त्याला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या शिवसेनेने 12 उमेदवार दिले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उभाटा म्हणत नाही आता. उभाटा मामू म्हणतात. त्यांना त्याची भूमिका आता मामामध्ये बदलली. हिंदुत्वाची भाषा करणारे हे जे शिवसेना प्रमुखानंतर ना हो. आता यांना मताचं कॅल्क्युलेशन करायचं. यांची काँग्रेस होत चाललेली आता हळूहळू 12 उमेदवाराला दिले, उद्या 15ला देतील, मग उद्या ते शिरखुर्मा खातील. खाऊन अशातलं मत नाही. परंतु तुम्ही काय करता त्याचा परिणाम आता तुम्हाला दिसेल यांनी. जनता ही याच्याकडे बारकाईने पाहत आहे. तुम्ही 1 इंची 2 सीट निवडून आणण्यासाठी 1 सीट निवडून आणण्यासाठी 10-5% मतदान तुमच्याकडे वाढवण्यासाठी हे जे काही विषयाची विश्वाली तुम्ही पेरली ना त्याचं जेव्हा झाड होईल त्या टायमाला तुम्हाला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होईल. मग ज्याच्यासाठी आपण आकाश केला होता ज्याच्यासाठी आपण लढलो ही तुमची भूमिका कुठे असं जर मतदाराने तुम्हाला प्रश्न केला त्याचं उत्तर तुमच्याकडे नसणार आहेत. तुम्हाला आम्ही चुकलो म्हणायची सुद्धा संधी लोक देणार. म्हणजे माताचं यावेळेसचं इलेक्शन औरंगाबाद विरुद्ध छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त वाद असं काहीतरी होईल असं वाटतं. आता औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर वगैरे हा भाग वाद हा AIMIMचा जो आपण पट्टा म्हटलं तो आहेच ना. मुळामध्ये त्रास काय होईल आता हे प्रभाग वाईज निवडणूक आहे. हो. मी आमच्या भाजपच्या मित्रपक्षाला सुद्धा सांगितले आपण पहिले काही वार्ड जे मुस्लिम वार्ड ज्याला म्हणतो आपण ते 25-27 यायचे आपण हे ठीक आहे. पण आता प्रभाग झाल्यामुळे त्याच्यामध्ये दलित उमेदवार पण असणार आहे, ओबीसी उमेदवार असणार आहेत आणि ते उमेदवार जर MIMच्या ताकदीवर किंवा चिट्यावर निवडून आले तर त्यांची संख्याबळ वाढणार आहे.
करेक्ट. तुम्ही 27 वर आता स्टिकअप राहू नका, ती संख्या वाढेल एखाद्या वेळेला. आणि ती जर संख्या वाढली तर त्यांची दावेदारी सुद्धा कोणत्या ना कोणत्या अँगलमध्ये या महानगरपालिकेमध्ये फिक्स जर झाली, सत्तेचा सगळा चुराडा समीकरण बदलतील आणि त्याला मग आपण कार्यान्वित असू. म्हणून दादा रे युती कर असं विनवण्या करण्यासाठी मी स्वतः पालकमंत्री असून त्यांच्या दारोदार गेलो. मी जर पाहिलं ना बैठकीचा सिलसिला, तर याच्या घरी, त्याच्या घरी, त्याच्या घरी, ह्याच्या घरी गेलो मी सकाळ. मान अपमान नाही ठेवला मी. युती महत्वाची आहे हा टार्गेट ठेवला. परंतु ज्यांना दरवेळेला त्यांच्या पद्धतीनेच आता त्याला एक शब्द आहे षडयंत्र करायचं सुद्धा केलं त्यांनी. रिपईच्या पण अनेक कार्यकर्त्यांनी तिकीट मागितलं होतं. भाजपवाले असं म्हणाले की ते शिवसेनेनी मला दिली नाही. आता आता काय झालेलं माहिती का, यांचं स्टेटमेंट रोज बदलतं. आठवले साहेबांची युती कुणाची आहे? भाजप बरोबर आहे. बरोबर. राष्ट्रवादीची युती कुणाबरोबर आहे? भाजप बरोबर आहे. बरं, आम्ही या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहोत. एक खासदार आहे. आता नगरपालिका सुद्धा 2 आहेत. मागच्या वेळेला नगरसेवकही आमचे जास्त होते. मला सांगावं मोठा भाऊ कोण असला पाहिजे. ज्याची जास्त माणसं आहेत ती. करेक्ट. तरी आम्ही त्यांना म्हणलो बाबा मोठा भाऊ तुम्ही मोठे पण घ्या. मोठे पण घ्या. मतदाराच्या मताची अवहेलना करू नका. याच्यासाठी फक्त एक व्हा. एक उभं. म्हणून त्यांच्याशी युती करताना जो 83चा आकडा होता ना, त्यापैकी आम्ही 35 महायुत्या विचार करत होतो. 35 जागा 83 मधल्या. भाजपला इन्कमिंगचा त्रास झाला का? त्यांना जास्त जागा हव्या होत्या. नाही आता भाजपमध्ये कसं त्या कार्टून आलं होतं आणि मला वाटतं नितीन गडकरी साहेबांनी बी अनेक वेळा बोलले याच्यावर. एक कार्टून आलं होतं की एक बस आहे, त्या बसमध्ये सर्व नवीन इन्कमिंग करणारे बसलेले कार्यकर्ता मागं ते ह्याला लटकत फरफटत चाललाय. करेक्ट. तशीच झालं. जे जे आले या टाकलं उपरनं. चला जय श्रीराम, जय श्रीराम, झालं तुझं फिक्स, झालं तुझं फिक्स. अरे ते कार्यकर्ता कुठं तुमचा तो? त्याची चिंता तर करा ना थोडी. हा आक्रोश काय उगाच झालाय का? बरं हे तर काही लोक बाहेरचे तर नाही ना, भाड्याचे लोक तर नाहीत ना. 30 वर्षाचे त्यांचे असले 35 वर्ष काम केलेले लोक आहेत. म्हणून हा उद्रेक झाला. साहेब तुम्ही जुन्या काळातले शिवसैनिक आहात. तुम्ही अनेक दंगलींमध्ये पोलिसांच्या लाख्या काट्या अंगावर घेतलेल्या आहेत. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या पाठीवर हात ठेवला होता. काय जुन्या आठवणी आहे? काय माहिती आहे, मुळामध्ये राजकारण आमचा फिंड नाही. समाजकारण. समाजकारण जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न होता. शहरातली अवस्था पाहून, शहरातली दादागिरी पाहून मन व्यथित व्हायचं. शिवसेना प्रमुखाकडे असेच आणि 4-5 पोरं गेले. शिवसेना आल्यानंतर मग लढायची ताकद निर्माण झाली. शिवसेना प्रमुखाने वेगळंच स्पिरिट त्यांचं जे आहे, त्याच्यामुळे पूर्ण मराठवाडा जागृत झाला. आम्ही मग दंगली झाल्या. दंगलीमध्ये अनेक घटना आहेत ज्या आम्ही हाताळल्या. घाटी हॉस्पिटल आहे ना, हो. इमर्जन्सी वॉर्डमध्ये माझ्या पायाची चपका असे रक्ताच्या खारोळ्यामध्ये असे टाकत मी पुढे जायचो. इतकं रक्त मी पाहिलेले. लोकांचे कापलेले सगळं शरीर मी पाहिलेले. डॉक्टर लोक, मी गेले त्या टायमाला डॉक्टरही आम्हाला ओळखत नव्हते. कोण तू? मी सांगा संजय शिरसाट, उपजिल्हा प्रमुख. आता ते उपजिल्हा प्रमुख वगैरे डॉक्टरांना काय माहिती कसलं काय. आम्ही आमच्या हिंदू पेशंटला पाहायला आलोच ना. डॉक्टरच्या हातामध्ये मोठा कॉटन आणि कैशी असेल आणि तो जर सिमेंट असेल तर समजायचं हिंदू बारीक स्टिचेस देत असेल तर समजायचं मोठं. रक्ताचे असे घ्यायचे होते, कापच घ्यायचे ना, असे टाकायचे, रक्त असं सक करायचे, बाजूला करायचे, दाबलं नसतं दाबलं, अशा काय शिवायचे. तसे आम्ही घटना पाहिली. मग ते
ते प्रसंग डोळ्यामध्ये रक्तासारखे उतरले. मग त्याच्यानंतर या 26 जणी या शहरात घडल्या. त्याच्यानंतर हे शहर कुठेतरी शांत झालं. आता दादागिरी त्या काळामध्ये असलेली त्याच्या इथं स्थानिक गुंडांची, जॉर्डनची सगळे संपुष्टात आणले. लढताना आम्ही पुढं मागे नाही राहिलो. काय काय प्रकार केले आता इथं तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगतात थोडासा बिचकतो आम्ही, जबाबदारी आहे. ते सर्व प्रकारामधून बाहेर आढळले. पण ते चित्र त्या काळाचं आणि आजचं चित्र त्यातलं जर फरक पाहिला, तेव्हा कशासाठी लढत होतो, आज कशासाठी लढतो, दोघातला फरक पाहिला मनाला दुःख होतं. त्याच्यासाठी नव्हतं आम्ही. नगरसेवक सुद्धा व्हायची आमची इच्छा नव्हती. नगरसेवक झालो, आमदार झालो, 4-4 टर्म आमदार झालो, मंत्री झालो, परंतु त्या घटना विसरू शकलो नाही. देश होता ना तो. देश होता. मंत्री झाल्यावर मला तुम्ही केलेली काही कामं त्यावेळी लक्षात आली. म्हणजे थेट वसतिगृहात जाणं, वसतिगृह अधीक्षकांना झापणे, त्यांच्याकडनं चांगली कामं करून घेणे, महाडच्या चौदार तळ्याचा विकास प्रकल्प असेल, आणि आता सगळ्यात मोठा प्रकल्प तुम्ही हातात घेतला आहे तो पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं महाविद्यालय तसं उभं करण्याची या सगळ्या आयडियाज येतात कुठून? बघा, मी नगरसेवक होतो त्या टायमाला सुद्धा मी अशा संकल्पनेतून काम करायचो. तो माझा वाढ कोकणवाडी होता. तुम्ही बघा तिथं आज अहिल्याबाई देवीचा पुतळा आहे. होय, नगरसेवक असताना त्याचं सौंदर्य किंवा त्याची आजही जाऊन बघा. सुंदर आहे. शहरातला सगळ्यात सुंदर पुतळा आजही मानला जातो. कुणाचा सन्मान करतो ते त्यापर्यंत केला. हा एक झाला एक भाग. मी मंत्री झाल्यानंतर काय केलं, हॉस्टेलला विजिट मारली. चालेल मारली मी. पुढं काय कधी जर झापलं मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही. उद्याचं काय काय करणारच? रिपेरिंग केलं, हे केलं, ते केलं, नाही करत असं नका. मग तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काम केलं हे कळालं तर त्यासाठी तरतूद पहिल्यांदा समाज कल्याण विभागामध्ये पहिल्यांदा 1200 कोटी रुपयाची तरतूद फक्त हॉस्टेलसाठी केली. या बास. 25,000 विद्यार्थी त्या माध्यमातून आता हे 1.5-2 वर्षामध्ये नवीन इन्कमिंग करतो. जे आता आमच्याकडे 50,000 विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आणखीन 25,000 ऍड आहेत. 75,000 विद्यार्थी. 75,000 विद्यार्थी. पण गावातून आलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकायला चांगलं वातावरण द्या का नाही? 100% आहे. आता जे मी या वसतिगृह बनवतो ते 3 स्टार हॉटेलच्या टाईप पॅटर्न चेंज. त्या दोन्ही तुमचं किचन असलं पाहिजे, त्या दोन्ही तुमचा बेड पण असला पाहिजे, पाट असले पाहिजे. उगाच काहीतरी आणतात तर लोखंडी पत्र लोकांना टाकतात, त्याच्यात लाठी टाकतात, त्याला ढेकणं होतात. असे हे नाही पाहिजे. पण विद्यार्थी शिकेल त्या टायमाला त्या हेल्दी वातावरण ज्याला म्हणतो ना, वातावरण तिथं असलं पाहिजे, तो एक प्रयत्न. आपण काही महापुरुषाबरोबर बद्दल ना फार आत्मीयतेने बोलतो. त्याचे केलेले कामाचे आपण दरवेळेला पाडे पाचतो. तुम्ही काय केलं त्याच्यात चिंतेस? मी मार्चच्या 14 कळायला गेलो आज डिपार्टमेंटला जाऊन येऊन जा. आणि जायच्या पहिले त्या कलेक्टरला माझ्या खात्यातर्फे तिथे ज्या दिवशी ते कार्यक्रम असतो त्या टायमाला तिथं चांगलं वातावरण, साफसफाई असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, जेवणाची व्यवस्था असली पाहिजे. मी 50 लाख रुपये त्यांना दिले खात्यातर्फे. गेलो मार्च 14 पाहिजे म्हणजे काहीतरी वेगळं असं विशेष आहे नाही हो. पोलिसवाले मानवंदना देतात. मी विचार केला ह्या 2 दिवसात 4 दिवसापूर्वी 50 लाख रुपये त्यांनी खर्च सुद्धा केला. धूळ तर तसेच उडते. पाण्याची काही व्यवस्था नाही. म्हणजे पैसे पाण्यात गेले. म्हणजे 14 तळ्यासाठी बाबासाहेबांनी इतकं मोठं आंदोलन निर्माण केलं. त्या 14 तळ्याकडे जर पाहिलं ना तर सगळं शेवाळ, सगळं हिरवंगार, बोर्ड सुद्धा घालायची हिंमत नाही केली. बरोबर. पण तरी काही बाबासाहेबांवर प्रेम करणारे लोक ते पाणी प्यायचे सुद्धा प्रयत्न करतात. आता सगळं तातडीने कलेक्टरला आमच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना यांना सर्वांना सांगितलं प्रस्ताव बनवा. सांगितलं का झापलं? झापलं नाही पण मी तुझा माझ्या आवाजात तसा त्याला काही
प्रस्ताव बनवा. काय करायचं त्यांना काही सुचेना, काय करणार. बरोबर आता सांगितलं सुवर्ण मंदिर पाहिलं तुम्ही, तर सुवर्ण मंदिराच्या बाजूला जे काय आहे अरे त्या धर्तीवर झालं पाहिजे. साहेब पैसे जास्त जातील देतेस का, सरकार देते ना, तुला त्याची काय चिंता पडली. आज 55 ते 58 कोटी रुपयाचं म्हणजे आमचं झालंय. आचारसंहितेनं थांबलं, टेंडर होते. स्वर्ण मंदिरच्या धर्तीवर तिथं सुंदर असते 14 खेळ होईल आणि लोक पाणी पितील. फिल्टरेशन प्लांट सुद्धा त्याच्यात ते पाणी पिता येईल तुम्हाला डायरेक्ट. कल्पना ही अण्णाभाऊ साठेंच्या गावाला ओळखीला आहे. साहित्य रत्न म्हणतो आपण त्याला. काय काय उत्पादन घेतले 1.5 40 माणूस. घराची अवस्था कशी तशी केली. एवढं असं निवडून लावलं आहे. अण्णाभाऊ साठेंचे जीवनात काय काम झालं एवढ्यात संपला त्यांचा इतिहास. जागा तिथं विकत घ्यायचा प्रयत्न केला, काही गावकऱ्यांनी अडवलं. दुसरी जागा घेतली आणि कलेक्टरच्या अंतर्गत होती. त्यांना म्हणलं इथं द्या, समोर एकदम डॅम आहे, डॅमच्या समोर ती जागा आहे, साहेब ते देता येईल. मग म्हणलं द्या. एकदम कोर्टात गेल्या, वकील उभा आहे, कोर्टातून जिंकलो पुन्हा. आज तिथं 50 कोटी रुपये टाकलं. अण्णाभाऊ साठेचं अतिभव्य असं स्मारक पण आणि तिथं परिसर करतो. आणि तिच्यात लायब्ररी पण आहे. सगळं प्रत्येक ठिकाणी लायब्ररी, पुस्तकं असली पाहिजे. पुस्तकं असलीच पाहिजे. मी आता सभागृह बनवतो ना, पण एखादं हॉस्टेल बनवतो ना, पहिले प्रायोरिटी लायब्ररी. क्या बात आहे. पहिली लायब्ररी म्हणून ते अण्णाभाऊ साठे वामनदादाकडे टाक. किती मोठं व्यक्तिमत्व आहे. आजही बाबासाहेबांची सर्व गाणी ती वामनदादाने दिली. 2.5 एकर जागा आहे थोडी त्यांच्यावर काय. त्यांना 13 कोटी रुपये दिले या नाशिकला. वा, त्याचं आता काम चालू होऊन जाईल. हे सगळं तुम्हाला प्रोजेक्ट आहेत ना. तुम्हाला एक सांगितलं फार मोठी यादी. मी नागपूरला गेलो ना, तर एक हॉस्टेल जवळपास 1450 विद्यार्थ्यांचं. बापरे. काम का थांबलं म्हणजे सर तरतूद कमी होती मग थांबलं. म्हणजे 1450 विद्यार्थी जे हे होतात तिथं काम थांबलं म्हणजे 5 वर्षाचा खंडर होला. बरोबर. 76 कोटी रुपये 6 महिन्यात काम चालू केलं. आणि या सगळ्यांवर तुम्ही देखरेख देखील ठेवतोच, ठेवलीच पाहिजे. नसतं मग ते चोराचं हे अपडेट्स घेतात ते. अपडेट घेतलीच पाहिजे. अहो तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. मी आता अधिवेशनाच्या काळामध्ये एका ठिकाणी गेलो तर बाबासाहेबांच्या त्या काळातल्या 1,500 वस्तू आहेत. सगळं इथे भेटलं. कारण ते काय म्हणतात त्याच्या तुमच्या लँग्वेजमध्ये ते सर्व कोटिंग बिटिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बनवून. अच्छा. आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं म्हणणं आहे जर आता आणखीन 1 वर्ष जर अशाच राहिल्या त्याचे भुगा होऊन जाईल. हे पुस्तक कामाला येणार. मोदी साहेब येणार होते उद्घाटनाला संग्रहालयाला, पण अपुरं कामावर ते आले. भेट दिली ती मोदी साहेबांना. मी जाऊन भेट दिली. काय झालं का थांब. एका महिलेने जागा माहिती कुणाची, जेव्हा भिक्षा घ्यायला बाबासाहेब भिक्षा घेतली त्यावेळेला तिच्यामध्ये ती एक महिला तिचा नवरा होता, गरीब कुटुंब. तिने ते बाबासाहेबांना पाहून धारव त्यांची 13 एकर जागा दान केली. अरे बाप, शासनाला बोलला इथे आता देश महाराज. तिथं ते होतं इतकं मोठा प्रांगणाने 150 कोटी रुपये खर्च केले. काम तेवढ्याला थांबलं 14 कोटी 14.5 कोटी. अधिवेशनाच्या काळातच मग तिथं व्हिजिट दिली. सचिवाला सांगितलं प्रस्ताव मला दुपारपर्यंत पाहिजे. दुपारी 4-5 तासामध्ये प्रस्ताव तयार झाला. सैला माझ्याकडे आला. 14.5 कोटीला मान्यता दिली 5 तासामध्ये. तर एवढं सगळं धडाकेबाज काम चाललेलं आहे. या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विकासाची काय दृष्टी डोळ्यात आहे? विकास हा झालाच पाहिजे. मी काय नाही ते का मी दरवेळेला वेगळ्या अँगलने विचारतो. मला मताचं राजकारण करायचं, शहराचं विकासाचं करायचं एकदा ठरवून दे. मी एखादी गणपतीने भरली तर आपण ऐकायला फोन करू, त्याच्या गणपती येऊ नको. मग ठीक आहे, नाही घेत. नाही घेतल्यामुळे काय होणार आहे विकास. उद्या विकास थांबेल. नाही मेरा खारे जाता नाही निकालण्याचं असतं.
तर तुझा एक कार्यकर्ता 500 लोकांनी अतिक्रमण केलेलं असतं. अतिक्रमण बरोबर. नाही करायचं का? नको करू. तेव्हा मी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली, त्यांना सपोर्ट केला. आज शहरामध्ये 6,000 अतिक्रमण आपण काढले. रस्ते मोठे झाले. इथं थांबलो नाही. नाही, नाही. आता तर कसं फाडले अतिक्रमण. रस्ते कधी होणार? 32 कोटी रुपये इतिहासामध्ये तुम्ही कधीही पाहून घ्या. BPC मधून मी त्यांना 32 कोटी रुपये फोन सिस्टीमसाठी दिले. टेंडर लागलं होतं. आता त्यात मी आल्याने रीड करायला. आता पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा ते टेंडर लागणार. म्हणजे 15 तारखेला 32 कोटी रुपये मी माझ्याकडून दिले. पूल हातात 180 फुटाचा रस्ता पाहिजे ना तुम्हाला? अरे पूल हाटल्याशिवाय होणार आहे का? पुलाला लोक धडकवणार आहे तुम्ही. तर पैसे नाही, पैसे मी घेतो. हे विजन असलं पाहिजे. मला या शहरामध्ये जी इंडस्ट्री वाढते त्याच्यासाठी तुमच्याकडं बेस काय आहे? शहर सुंदर असलं पाहिजे, लोक येतील तर पाहिले तर पाहिजे आणि शहर चांगलं. म्हणून कनेक्टिव्हिटी ज्या रस्त्याला आहे तिथं मी काम करतो. आता प्रेमाच्या रस्त्याचं काम चालू 200 कोटीचा रस्ता आहे. आणखीन 350 कोटी पाहिजे, त्याची मागणी नाही. माझं विजन आहे शहराला आता दरवेळेला लोकांना आपण फसवलेलं आहे. आणि देतो असं करू, स्वच्छतेचा असं करू, हे सगळ्या गोष्टी आता एकदम जवळ आणून ठेवलेल्या. आता शहराला पाणी मिळेल, रस्ते चांगले होतील आणि जेव्हा हे सर्व होईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं शहरामध्ये येणाऱ्याच लोकसंख्या वाढेल. इंडस्ट्रीज आली ना तर जवळपास 2.5 लाख पॉप्युलेशन वाढणार आहे. त्याला तुम्ही कुठं ठेवणार आहात? त्याला नको काही सुविधा वगैरे पहिल्यापासून बेस नको तयार करायला. आणि म्हणून ती करायची माझी मानसिकता आहे. ते तुम्हाला खरं सांगतो. माझ्या कालावधीमध्ये या शहराला मी 18 दिवस येऊ राहणार. वाह! 100% गेली. लोकांनी आपल्याला बी लक्षात ठेवलं पाहिजे. मग मला विरोधकच लक्षात ठेवताना दिसतात असं व्हायला लागलंय. इम्तियाज जलील तुमच्यावर आरोपच करत असतात सारखे की यांनी ही जागा घेतली, ही जागा घेतली, स्वतःचाच फायदा करून घेतला. त्यांना काय उत्तर देणार? यांना काय उत्तर द्यायचं यांचं बिझनेसच नाही ब्लॅकमेल. होय ना? यांना उत्तर देत बसायचं नाही आपण. काम करायचं. आपण आपलं काम करा ना. तुमच्या जलील बाबा तू कशासाठी बोलतोय? तू काय आहे? आमदार होतास, एकदा खासदार राहिलास, बरोबर. पत्रकार होता, अचानक आला, अरे बहुत पढा लिखा आदमी आहे, क्या क्वालिफायर, क्या बोलताय अक्षर. आपणच लोकांनी त्याची तारीफ केली, ऍक्सेप्ट केलं. निर्सिसचा बंगला दिसतो, तो पत्रकार आहे. आता जर त्याचा बंगला जाऊन कधी त्याचं दाखवलं का तुम्ही? नाही दाखवलं. नाही, उसका कसा दिखाय तो राजासारखा ना, तो म्हणतो बी कसा. आणि तो नवाब आहे. मोठ्या उदोळ्याचा व्हिडिओ पाहिजे. मोठा उदोळ्या तर पत्रकारांना म्हणतो, खरं तर तुम्ही त्याची दखल घेतली पाहिजे सगळ्यात जास्त. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, लोक उछाली जाते बात अच्छी है, मोहब्बत करने वाले उछालते हैं. नहीं हम तो नवाब है, अच्छा. तो हमारा खानदानी शौक है. इसके बाद भी जलसे होंगे, नो मोहब्बत करने वाले उछालेंगे, आप चुनने के लिए आओ. काय म्हणतो तो आपल्याला? आप चुनने के लिए आओ. थोडी नसतं. हा राग डोक्यात हृदयात गेला पाहिजे. आम्ही तुमचे गुलाम नाही आहे. नवाबी आहे ना, एक माणूस होता, एका दिवसात संपवली. त्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल. आई लावून पळाले होते. एक पोलीस ऍक्शन सगळी तुमची नवाबी साफ केली गेली तरी. आता इतर आता या घडीला संभाजीनगरमध्ये प्रत्येक जण सरदार वल्लभभाई पटेलच्या भूमिकेत असं मानणाऱ्यापैकी आहे. तो महापौर कोणाचा होणार? महापौर तर आमचाच होणार. म्हणजे तुमचा एकट्याचा की मिळून मिसळून जरी झालं तर महापौर आमचा होणार. तुम्ही एक लक्षात घ्या की या इतिहासामध्ये आम्ही पहिल्यापासून जास्त जागा जिंकत आलो. बरोबर. आणि माझ्याकडे 8 महापौर आणि माझ्याकडे उबाटा मागली जे होते उबाटा मामूची माझ्याकडे आहे 8. आणि आपण जागा आम्हाला जास्त जिंकणार. लोकांचं प्रेम आहे का? मी लोकांना हे स्पष्टपणे मला बोललेलं आवडतं. थोडं फटकळ वाटतं कधी कधी, थोडं जास्तच बोलतो.
चला ठीक आहे, एखादा अवगुण तर असला पाहिजे माणसामध्ये. नाही, पण थेट बोलणं, स्पष्ट बोलणं, ते क्लिअर कट सांगून टाकणं की हे होईल, हे होणार नाही. हा अवगुण कसा असेल? हा गुणच आहे. नाही एवढं काय लोकांना वाटतं त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आला काय, मस्ती आली की काय, त्याची आपली बोलणी आली की काय, असं काय बोलतोय, असंच तो होतं का, असं चालतं का? असं नसतं. तुमचा स्पष्टपणा ना तुम्हाला मला ह्या स्पष्टपणाचा त्रास झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं माझा स्पष्टपणा बोलण्यामुळं लोकांनी काय केलंय? विरोधक तेवढेच मी निर्माण केलेले. शेवटचा प्रश्न विचारतो फक्त, कारण मला माहिती आहे तुमच्या मागे खूप घाई आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आला आणि आपण तुमच्या कार्यक्रमामध्ये सत्कार केला, तेव्हा आम्ही म्हणालो की सामाजिक न्यायमंत्र्यांनी आता कलावंतांनाही न्याय द्यावा अशी आमची इच्छा आहे. काय करणार कलावंतांसाठी? कलावंत हा एक जो वर्ग आहे, त्यांना एक वेगळ्या मोडमध्ये मला घ्यायचं. तुम्ही पाहिलं असेल मी समाज भूषणाचा सुद्धा वेगळ्या मोडमध्ये आहे. करेक्ट. पहिल्यांदा समाज भूषण पुरस्कार दिला त्या लोकांना मी ते कोणतं हॉटेल प्राईड आहे समुद्राला लागून असलेल्या हॉटेलमध्ये ठेवली. एका सूटची किंमत होती 30,000 होता. ते त्यांचा पुरस्कार वाढवला 2575 केले. अरे आयुष्यभर तर समाजामध्ये काम करतात, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. सगळं फिरवलं बिरवलं त्याच पद्धतीने मला प्रत्येक समाजामध्ये जे कलावंत आहेत, कला किती असू द्या, सगळ्यात कर्म दरिद्र तेच आहेत. तुम्ही कलावंत घ्या, पत्रकार घ्या, त्याच्या विद्वत्तेचा कुठेही कुणीही काउंट करत नाही. त्यांना समाजातला महत्वाचा घटक समजायच्या मनस्थितीत नाही. कलावंतता त्याची कला आहे आणि ठीक आहे, मग काय आहे? मी त्यांच्यासाठी एक वेगळा विभागच निर्माण, वा. एक वेगळा विभाग असला पाहिजे. हे आपली पुंजी आहे. म्हणजे तो पत्रकार असेल, तो कलावंत असेल, नाट्य क्षेत्रातला असेल, कुठेही कोणत्याही क्षेत्रात त्यांसाठी आता माझ्याकडे इव्हन तुम्ही आता ते पंथेचं मी सुद्धा महामंडळ आहे. क्या बात है! बहुत अच्छे. दिलं नाही ते. आपलं आपण एक वेगळी दृष्टी ठेवली पाहिजे. आता हे तर करतोयच आहे आपण. हे केल्यामुळं समाजामधल्या प्रत्येक घटकाला सामाजिक न्यायाकडे लोक काय पाहतात, हे दलितांचं काहीतरी विभाग आहे, जे पंढरपूरच्या वारीला जातात त्यांचं कोण पाहतं? अरे आम्ही पाहतोय. वारकऱ्यांचं सर्व आम्ही पाहतो. म्हणजे 1400 दिंड्यांना या टायमाला मी अनुदान दिलं. 1400. ॲट्रॉसिटीमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा जी घटना आहे आणखी महत्वाची. ॲट्रॉसिटीला पीडित 2012 पासून 889 लोकांच्या घरामध्ये दिवे विझलेले, म्हणजे खून झालेले, करता पुरुष गेलेला आहे. त्यांना मी आता 1 महिन्यापूर्वी 1-1.5 महिन्याला कॅबिनेटमध्ये प्रस्ताव घेऊन त्यांना सरकारी नोकरीमध्ये त्यांच्या कुटुंबातला कोणताही सदस्य त्यांना सरकारी नोकरी माझ्याच खात्यामध्ये द्यायचा मी कॅबिनेटकडून मंजुरी दिली. 889 लोकांना. हे जे करतो ना, समाजामध्ये परिवर्तन होतं. दुहेकरण होते. त्यांना न्याय मिळायचं वेळी एखाद्याला सांत्वन करायला आपण जातो ना, तुम्ही काही जर दुर्घटना घडली, आजकाल तो काळ झालेला आहे. दुर्घटना घडली तर या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्या पक्षाची मुग त्याच्याबरोबर खोटं करून जात, नंतर त्याच्याकडे डुकून सुद्धा पाहत. त्यांना मेन स्ट्रीम लाईनमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न केलेला. काम करताना त्रास जरी असला तर आनंद पण आहे, तो आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. साहेब, एक कांताबाई पवार आणि त्यांच्यासोबतच्या एक महिला, या दोघी जणी अशिक्षित महिला आहे आणि त्यांना लक्षात आलं की मनू जो आहे तो महिला विरोधी आहे. कुठल्या जातीच्या विरोधी हे असं नाही म्हणाले, त्या पहिला विरोधी. त्यांना हेही कळलं की जयपूरच्या उच्च न्यायालयामध्ये त्यांचा पुतळा उभा. त्या दोघी जणी जयपूरला गेल्या, तिथे जाऊन त्या पुतळ्याला त्यांनी काळं फासलं, त्यांना अटक झाली, राजस्थान पोलीस झाली, त्यांना मारहाण केली सगळं. इथे आल्यावरची त्यांची परिस्थिती अशी आहे, कांताबाई पवारांना राहायला घरच नाही. त्यांच्या ज्या सोबतच्या दुसऱ्या महिला आहेत त्यांची सगळी कागदपत्र जाळून टाकण्यात आली. काही करता येईल सर? नक्की करता येईल. बघा आता आम्ही या विषयाला अनुसरून सांगतो की आम्ही कॉर्पोरेशनमध्ये काही लोकांचे घरी पाणी हो. बेघर केली, तर त्यांना बेघर केली तर त्याचा संस्था दिला ना.
रडतात आपण पाहिलं ते होय. त्याचपद्धतीने त्यांना आम्ही मग म्हाडाकडे हे केलं, मागणी दिली. म्हाडाकडून जवळपास 150 फ्लॅट त्यांच्याकडून आम्ही घेतली. क्या बात आहे. आणि आता जे जे ते असे 100% बाधित झालेले लोक त्यांना तो फ्लॅट देतो. केवढ्यात देत असतो फ्लॅट? 1,00,000 रुपये. फ्लॅट 1,00,000 रुपये 1 कोटीमध्ये मिळतो आजकाल. शक्य आहे. कल्पना तरी आहे का कोणाची 1,00,000 रुपये? त्यासाठी मध्ये मग त्याच्यामध्ये बाकीचं नियोजन आम्ही केले. त्यांनी 1,00,000 रुपये आणि अत्यंत त्याच्यापेक्षाही हालाकीचं असेल तर त्याला फ्री कसं देता येईल त्याचा असा विचार आहे. म्हणून तुम्हाला जे कांताबाई असं जर काही असेल ना, असं जर पुढं राखलं जात असेल तिला निश्चित माझ्याकडे पाठवा. येस सर. आणि महानगरपालिकेच्या मार्फत तिला निश्चित आम्ही निवारा कोणत्याही समाजाचा असो, मी असो, असे आमच्या शहरामध्ये बेघर असतात हे मला वाटतं योग्य आहे. तिची व्यवस्था निश्चित मी करेन. फिल्म सिटी सारखी एक फिल्म सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करायला पाहिजे. निश्चित केली पाहिजे. मी हा प्रस्ताव फार पूर्वी सुधीर मुनगंटीवार जेव्हा अर्थमंत्री होते, तुमच्या बजेटची मिटिंग झाली होती तिथे, नाही सांगितले तरी माझ्या शहरातील नागरिकांनी रविवार आहे कुठंच हलवलं पाहिजे मला सांग. सिद्धार्थ उद्यान एक कुसं उद्यान त्याला आपण सिद्धार्थ उद्यान म्हणतो आहे ते. या फॅमिली घेऊन जर एखाद्या ठिकाणी जायचं असं किंवा एखादा फॉरनर आला किंवा परदेशी आला किंवा इतर ठिकाणचा माणूस आला 4 तासाचं काम झालं तर त्यांनी विरोबर त्याला जागे दिले. हे दौलताबाद किल्ल्याच्या पुढे जवळपास वन क्षेत्र आणि हेक्टर 300-350 लँड आहे. तिथं काहीतरी आपण असं सेंटर जर उभा केलं फिल्म सिटी सारखं. क्लीन सिटी सारखं पण एसएल वर्ल्ड सारखं सुद्धा हे दोन्ही पण 350 एकरमध्ये सर्व काही होईल. जर ते केलं तर फॅमिली जर गेली तर पुन्हा आनंद घेऊन संध्याकाळी येऊ शकते तिथं राहू शकते. अनेक वेगळं आपल्या शहरामध्ये काय तर आपण तिथे जाऊ शकतो. तर नसता इतक्या गर्दीमध्ये फिरायला जागा नाही, चालायला जागा नाही, नाव चांगलं उद्यान नाही, जी काय आपली ओळख नाही ते आता फसवण्याचा प्रयत्न आपण करतो. की त्यांना अनेकदा बघितलेलं आहे आणि इथून मुंबईला जाताना समृद्धी महामार्गावर घरातनं तयार करून घेतलेला डब्बा हातामध्ये प्लेट त्याच्यात चपाती त्याच्यावरच भाजी आणि जे काही असेल ते असं करणारा एक आमच्यातला मोठा झालेला नेता अशी त्यांची ओळख आहे ते संजय शिरसाट साहेब. आज 8 आवर्स प्रोडक्शनच्या प्रेषित की पोटलीमध्ये आमच्यासोबत अत्यंत व्यस्त कामात नाही चर्चा करायला आले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करूयात. मला निवडणुकीसाठी मनस्वी शुभेच्छा. लवकरात लवकर फिल्म सिटी सारख्या गोष्टी इथे याव्यात ही प्रार्थना करतो. मी वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.